भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच चर्चेत असतात। आज त्यांनी बीडमधील एका घटनेसंदर्भात खळबळजनक खुलासा केला। ते म्हणाले, बीडमध्ये बळजबरीने धर्मांतर घडवून आणलं जाते। त्यांनी ज्यांच्यावर धर्मांतराचा आरोप केलाय ते काही साधे सुदे नाहीत, ते बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक आहेत। याच कारागृहात वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि इतर आरोपींना ठेवण्यात आले। धर्मांतराचं हे प्रकरण आता इतक्यावरच थांबेल असं वाटत नाही। नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण समजून घेऊया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। भाजपाचे आणि हिंदुत्ववादी भूमिका घेतलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केलेत। ते म्हणाले, बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते। जेलमध्ये असलेल्या सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबल मधील श्लोक लिहिले आहेत। जेलमध्ये कैदी भजन कीर्तन करतात, ते देखील त्यांनी बंद केले। शिवाय येथील कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयांचे आमिष दाखवले जाते। जेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधीजींचा फोटो देखील काढून टाकलेला आहे। ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत। जेलमध्ये सगळीकडे बायबल मधले श्लोक लिहिलेले आहेत। कैदी जेलमध्ये भजन कीर्तन करायचे, ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकलेले आहेत। तसेच तिकडे त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पाद्री येतो। कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा, तुम्हाला लाखो रुपये देतो, अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहे। बीडमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकरणाची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली असून त्यांची चौकशी करावी आणि तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। तुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास करावा अशी मागणी केल्याचंही आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितले। वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर खऱ्या अर्थानं बीडचे कारागृह चर्चेत आलं। काही दिवसांपूर्वी कारागृहात कैद्यांकडे मोबाईल आढळून आला होता, तर एक कैदी जेलमध्ये गांजा घेऊन जाताना रंगेहात पकडला। या जेलमध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी आणि सुदर्शन गुले गँगमध्ये हमरीतुमरीचे प्रकार घडले होते। याच कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी कारागृह परिसरातील शेकडो वृक्षांची कत्तल करून ती स्वामिलवाल्याला विकली जात होती। मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार हाणून पाडत तो ट्रॅक पोलीस ठाण्यात लावला होता। तर एका कैद्याकडून पेट्रस गायकवाड हे आपली गाडी धुवून घेतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। आपल्या अधिकाराचा दुरुपयोग कसा केला जातोय हेच पेट्रस गायकवाड यांच्या विविध कृतीतून दिसून येत होतं। पण आता पेट्रस गायकवाड एका वेगळ्याच प्रकरणात अडकणार असल्याचं दिसतंय। धर्मांतराचं हे प्रकरण आता साधं सुद्धा नाही। मुळात पेट्रस गायकवाड हे वादग्रस्त जेलर आहे। जळगाव जिल्हा कारागृह अधीक्षक असताना त्यांच्या मारहाणीत चिन्या जगताप या कैद्याचा मृत्यू झाला होता। त्या प्रकरणात 2023 मध्ये गुन्हा नोंद झाला होता। त्यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं। मात्र 2025 मध्ये पुन्हा ते शासन सेवेत आले आणि त्यांना अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या बीड जिल्हा कारागृह अधीक्षक म्हणून नेमणूक दिली। मात्र इथेही त्यांची वादग्रस्त चर्चा सुरूच आहे। पेट्रस गायकवाड धर्मांतराचं काम करत असतील तर हा अधिकाराचा दुरुपयोग ठरेल। त्यामुळे गायकवाड यांना काय शिक्षा मिळायला हवी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही कार्यारंभ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।